मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 रुपये प्रति महिन्याला मिळवण्यासाठी नवीन अर्ज करता येऊ शकतो का, या संदर्भातील माहिती, तसेच ज्या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्वी लाभ घेत होत्या त्या महिलांना काही हप्ते मिळाले होते, परंतु काही कारणास्तव त्या महिला विनाकारण अपात्र झाले आहेत, अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमध्ये परत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करता येऊ शकतो का, या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा महिलांच्या माध्यमातून कमेंट येत आहे, काही महिलांच्या माध्यमातून व्हॉट्सअप वरती मेसेज सुद्धा येत आहे। व्यवस्थित समजून घ्या। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण 16 हप्ते जमा झाले आहेत। येणारा 17वा हप्ता सुद्धा लवकरच येऊ शकतो। आचारसंहितेमुळे हा हप्ता वितरणासाठी थोडासा कालावधी लागला आहे, परंतु लवकरच हा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये येईल। आता आपण समजून घेऊया, ज्या महिला पूर्वी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केले नाहीत अशा महिलांना आता अर्ज करता येऊ शकतो का, की अशी सोय ऑफलाईन किंवा ऑनलाईन सध्या आहे का। नवीन अर्ज तुम्हाला करता येत नाही, अंगणवाडीमध्ये सुद्धा नवीन अर्ज करता येत नाही, याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येत नाही। सध्या नवीन अर्ज सुरू नाहीत। याचबरोबर आता आपण समजून घेऊया, ज्या लाडक्या बहिणी पूर्वी अर्ज केल्या होत्या त्यांना काही हप्ते मिळाले आहेत, परत आता काही कारणास्तव त्या अपात्र झाले आहेत, अशा महिलांना सुद्धा डबल अर्ज करता येत नाही। फक्त एकदाच अर्ज करण्याची संधी होती। ज्या महिला पूर्वी अर्ज केले आहेत अशा महिलांमधूनच आता काही महिला कट होत आहेत। 7 कारणे होते अपात्र होण्याचे, कोणकोणते 7 कारणे होते या संदर्भात सुद्धा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेतली आहे। याचबरोबर सध्या आता ई-केवायसी 31 डिसेंबर पर्यंत करण्याचे आव्हान सुद्धा वारंवार राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जर तुम्ही आतापर्यंत ई-केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर 31 डिसेंबरच्या पूर्वी ई-केवायसी करून घ्या, अन्यथा जानेवारी किंवा फेब्रुवारी पासून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। ई-केवायसी ज्यांनी करतील त्यांनाच हा हप्ता कंटिन्यू मिळत असणार आहे, अन्यथा हप्ता पूर्णपणे त्यांना बंद होणार आहे। ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत अशा महिलांना प्रति वर्षासाठी तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे, त्यासाठी नक्की ई-केवायसी करून घ्या। जेव्हा नवीन अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये सुरू होईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पूर्वी जी माहिती दिली आहे त्या पद्धतीने भरपूर अशा लाडक्या बहिणी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज केले आहेत, त्यांनी पात्र सुद्धा आहेत आणि लाभ सुद्धा घेत आहेत। जेव्हा अपडेट येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।